3 अमित या ठिकाणी 2 फलंदाजीला आणि 1 गोलंदाजीसाठी. अमित गोरिवले पहिलं षटक संघाचं, वैयक्तिक पहिलं षटक संघाचं सुद्धा पहिलं षटक. पहिल्या षटकामधील दुसरा चेंडू आणि हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज मारण्यामध्ये काही कामयाब झालेला नाही आहे. सीधा विकेट किपरच्या हातात. संपूर्णतः क्रिकेट कारकिर्दीमध्ये 25 वर्षाचा अनुभव गोरिवले, अमित गोरिवले. अमित पुन्हा एकदा अमितला आणि अमितनं हा लॉंग ऑनच्या दिशेनं पुश केले. तोपर्यंत 2 धावा मात्र साहजिकच घेतलेले आहेत फलंदाजानं. अमित नागते यानं धावसंख्या झालेली आहे ती 3. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3. हनुमान विरजोली. आणि हा सुद्धा पायामध्ये टाकलेला चेंडू, चपळ गतीने टाकलेला चेंडू होता आणि हा ओव्हर थ्रोच्या रूपात पाहूया. ओव्हर थ्रोच्या रूपात 1 धाव आणखीन. असे 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. धावसंख्या झालेली ती 5. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये या यूट्यूबद्वारा. आणि हा चेंडू सीमारेषा पार चेंडू, उत्तुंग षटकार, दनादन षटकार, धूमधडाका षटकार. धावसंख्या 11. हा बोल. पुढील होणारा सामना JBCC ए वर्सेस द्रोणागिरी कान्हे खुर्द. दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना 2 षटकांचा खेळला जाईल. दोन धावा घेतल्या ना. 2 धावा मात्र साहजिकच घेतलेल्या आहेत फलंदाजानं. धावसंख्या झालेली ती 13. चला पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली ती 13. विरजोली संघाकडून सलामीचे आलेले फलंदाज अमित या दोन्ही बॅट्समॅन मिळून 13 धावा आपल्या फलकावरती ठोठावलेले आहेत. आणि आता दुसरं षटक घेऊन येतोय संतोष. हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता, चांगला चेंडू होता. लेग ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. निर्धाव घोषित. धावसंख्येमध्ये काही बदल नाही, कायम रूपात 13. चला संतोष वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये पुढे चेंडू आणि हा चेंडू मात्र स्क्वेअरला काढलेला चेंडू होता. पाहूया किती धावा मिळतात त्या. चेंडू सीमारेषा पार 4 धावा. पंचांनी लगेच इकडे इशारा करायचा आहे. पंचांचं काम पाहतात, डोळ्यात टेळ घालून. अगदी चांगल्या नामांकित असे पंच आहेत, चांगल्या प्रतीचा पंच. आणि धावसंख्या झाली आहे ती 17. आणि हा मात्र चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता संतोष यांचा. फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू निश्चय आलेला नाही आहे. चेंडू विकेट किपरकडे चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकतोय. मूर्ती छोटी, कीर्ती कशी काय आहे ती पाहूया. आणि हा मात्र चांगल्या पद्धतीने झेल पकडलेला आहे मिडवनच्या दिशेनं. चांगल्या पद्धतीने प्रवीण कांबळे याने उत्कृष्ट फिल्डिंगचं प्रदर्शन. काव्या आहे काय?
काव्याने उत्कृष्ट पद्धतीनं कॅच पकडलेली आहे आणि आपल्या संघाला योगदान दिलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. चांगला झेल संघ बाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय पल्लवेश. 1 डाऊनसाठी चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं. कीर्ती मोठी आहे, मूर्ती छोटी आहे आणि हा हलक्याच्याच बॅटनं लेगला कट केलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात त्या. 1 धाव 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत वाटत आणि 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावून चौकार. 4 धावा पूर्ण केल्या आहेत. रनिंग बिटवीन दोन्ही बॅट्समॅनमध्ये तालमेल चांगल्या पद्धतीचं. 21 धावा. पुढील पुन्हा एकदा चेंडू टाकणार, पुन्हा एकदा आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन 2 धावा पूर्णपणे साहजिकच घेतल्या. 3री धाव काढायला पाहतोय ओव्हर थ्रोच्या बाबतीत, परंतु नाही आहे समाधान 2 धावांवरती. 24 विन. 23 धावा झालेल्या आहेत. 24 साठी विन. काय बोललो नाही काय नाही तिथे येऊन काही वेगळंच अर्थ घेतला पीस बोलतो उकडू बोलतो काय बोलला नाही काय नाही कोण बोलला चांगली तारीफ केली होती ना तरी पण तुम्हाला वेगळा तो येडा आहे त्याचा कानावर आला पाहिजे. चांगला माणूस आहे तो, चांगला खेळाडू आणि चांगला त्याच्यासाठी इथं बाजार व्हायचा नका, इथं बाजार व्हायचा नका, बाजार नको असं जाऊ दे ना. हो सांगितलं. हो नाही नाही पण इथे गडबड केला तर आपला यूट्यूबवरती सगळं जाते, सगळं एकदम हे होतंय ना, खराब होतंय ना गेम. त्यासाठी नाही तर असा कोण माघार घेणार आहे. पण तो आपल्याला खेळ हे करायचा आहे ना. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज आपल्या टीम कान्हे बुद्रुक कडून पाठवायचं आहे आणि क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. जय हनुमान विजोली संघाचे कर्णनायक असेल त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संपूर्णतः यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण रायगड जिल्ह्यात आणि संपूर्ण भारतामध्ये आज हे सामने आमच्या JBCC क्रिकेट क्लब तर्फे दाखवण्यात येत आहेत. संपूर्ण 1 करोडहून जास्त आज लोक लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. सगळ्यांनी आपल्या खेळाडूंनी इथून बाजूला व्हायचे. सर्वांनी समोरून जरा साईडला व्हा. अमित आणि तेजस. स्ट्राईकला तेजस गोरिवले, नॉन स्ट्राईकसाठी अमित गोरिवले. सलामीचे दोन्ही बॅट्समॅन JBCC सी कडून आणि विरजोली संघाकडून गोलंदाजीसाठी अमित सुतार. वैयक्तिक पहिले षटक, संघाचं पहिले षटक. आणि हा चेंडू पाहूया, चांगला चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये नीट आलेला नाही आहे. तेजस यांच्या चेंडू निर्धाव घोषित. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि हा चेंडू वाईड बॉल घोषित. चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर होता आणि त्यामुळं पंचांना तो सहजरित्या चांगल्या पद्धतीने निर्णय देता आलं वाईड बॉल म्हणून. आणि पुन्हा एकदा
हा चेंडू मात्र मिडॉनच्या दिशेनं पुश केलेला चेंडू 6 धावा. षटकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला. तुषार तेजस यांच्याकडून. तेजस गोरिवले षटकार. चौकारांचे बादशाह. संपूर्ण मुंबई या मैदानावरती या धाद मैदानावरती खेळताना दिसतात ते. आणि षटकार आणि चौकारांनी आपला संघ विजयी करत असतात. या ठिकाणी सुद्धा मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं मारलेला षटकार सीमारेषा पार. आणि या षटकारावरती सतीश डाके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तेजस गोरिवले यांना उत्कृष्ट पद्धतीची खेळी मिड विकेटच्या दिशेनं मारलेला हा षटकार. 9 चेंडू आणि 10 धावा. 11 धावांची गरज. 11 धावांची गरज. सॉरी 9 चेंडू 11 धावा. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि हा सुद्धा चेंडू उंचासा झलकवलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक धावतोय आणि पाहूया काय होतोय. तो झेल सुटलेला आहे. पकडला आहे का पंच. झेल बांधून परततोय. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण दोन्ही फिल्डर मध्ये चकमक होत होती. परंतु पल्वेशनं चांगले क्षेत्ररक्षण करून आपलं कॅच पकडलेलं आहे. आणि सामनेवाला फलंदाज चांगल्या पद्धतीचे बॅटिंग करत होता त्याला बाद करून परततोय. आता त्याची जागा घेण्यासाठी येत आहे ते आलेला आहे तो काव्य. पाहूया काव्या. चला काव्या. आणि गोलंदाजी मार्फत चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि फलंदाज बाद होऊन परततोय विकेट किपर द्वारा. बाजूला वा जरा सर्वांनी आपलं आपण सगळ्यांना सहकार्य करायचं आहे. चला दुसरा विकेट. आणि धावसंख्या आहे ती 13 जिंकण्यासाठी. 11 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 11 धावा. 7 चेंडू मध्ये 11 धावा. आता संतोष स्ट्राईकला. संतोष चला पाहूया संतोष आपल्या संघासाठी काय करतोय जो. आणि हा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू आता साईडला व जरा आपण सहकार्य करायचं आहे. थोडं लक्षात नाही राहतात थोडं. 6 चेंडू आणि 11 धावा. पाहूया 25 वर्षाचा अनुभव या ठिकाणी कामाला यायला पाहिजे JBCC संघासाठी. पाहूया षटकार आणि चौकारांचे बादशाह आहेत. ऑलराऊंडर आहेत. या ठिकाणी काय करतात पाहूया. 6 चेंडू मध्ये 11 धावा. आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक आणि संघाचं फायनलचं षटक शेवटचं षटक दुसरं षटक साठी कोण येत आहेत ते पाहूया. दुसऱ्या राऊंड मधला पहिला राऊंड JBCC कान्हे बुद्रुक विरुद्ध द्रोणागिरी कान्हे बुद्रुक कान्हे खुर्द. विशाल हा जरा साईडला करा. साईडला या. चला आणि हा मात्र ऑफला काढलेला चेंडूवरती 1 धाव मात्र साहजिकच घेतलेली आहे. दुसरी धाव काढायला पाहतोय आणि रनआउटच्या रूपात 1 विकेट. पाहूया
आणि टॉससाठी या दोन्ही कडनं नाही का नाही पुढील कडनं नाही का नाही यायचं आहे लवकरात लवकर. जय भवानी कान्हे खुर्द कान्हे खुर्द संघाने टॉस विन केलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण दिले ते JBCC कान्हे बुद्रुक संघाला. लवकरात लवकर तयारीत राहायचं आहे. नामांकित खेळाडू संजय माळी यांनी आपलं सहकार्याने साथ करायची आहे. लवकरात लवकर आपला उपस्थित ठेवायचं आहे. आपल्या खेळाडूंना सहकार्य करायचं आहे. आपण आपल्याला नामांकित असे रोहा तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं नाव आहे, ख्याती आहे. आणि आता दुसरे षटक मात्र चेंडू नो बॉल घोषित. पंचांचा निर्णय आउट. बाद होऊन परततोय बाद होऊन परततोय संतोष. आणि आता 5 चेंडू ना 3 चेंडू आणि सोहम डाके पाहूया. आणि हलक्याशात बॅटनं कट केलेला चेंडू लेग स्टंपला स्पर्श केला आणि विकेट. बाद होऊन परततोय. आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये किती धावा आहे? 2 चेंडू मध्ये 10 धावा. आणि आता आलेला फलंदाज विजय बघूया विजय खेचून घेतोय काय. एक षटकार आणि एक चौकार पाहूया. आणि हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजला काही समजलं नाही, निर्धाव घोषित. आणि आता मात्र औपचारिकता, फक्त औपचारिकता. आणि जवळजवळ आपल्या खात्यामध्ये विरजोली संघ आपल्या संघाचा आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पल्लवेश कुणाचे भास्कर कांबळे भास्कर धुमाळ पल्लवेशचे काका यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. येथून घेऊन जायचं आहे पल्लवेश.